उन्हाळा आला की कुरड्या पापड दळणं वगैरे म्हणे का करून ठेवायचे असतात. अजून आमचा गहू झाला नाही त्यामुळे आम्ही दळणाला अजून हात लावला नाही. फक्त चिप्स तेवढे झाले आणि मग आई म्हणल्या आपण आता भगरीच्या आणि साबुदाण्याच्या कुरड्या करून घेऊ, जेणेकरून नंतर मग गहू आला की नवीन गव्हाच्या कुरड्या करता येतात चिकाच्या म्हणून आम्ही आईनं असं छान हे केलं. भगर धुवून घेतली स्वच्छ आणि उकळत्या पाण्यामध्ये भगर शिजायला टाकली. त्याच्यानंतर त्यात शाबू पण टाकला आणि नंतर चवीपुरतं मीठ आणि नाही का ठेचा टाकला, आपला ठेचा खरडा मिरचीचा. आणि त्याच्यानंतर त्याचा सेंधव मीठ टाकलं आणि आलू उकळला, आलू खिसला आणि त्याच्यामध्ये घातला आणि छान ते असं रटरट शिजू दिलं. त्याला थंड होऊ देऊन त्याची कुरडी करावं लागते, चकलीसारखी नाही का, त्या चकलीच्या सोऱ्यानीच करावं लागते, तीच चाळणी लागते त्याला. त्याच्यामुळं ते सगळं छान शिजू दिलं. मग टेरेसवर गेले. आई म्हणल्या तू खालची कामावर, मी वरचं सगळं म्हणजे नाही का कुरड्या टाकून येते, तोपर्यंत पोरांना आंघोळी वगैरे घालता येतात. आम्हाला घरी माणसं कमी आहेत पण कामाला तेवढाच वेळ लागतो. 2 पोरं आहेत त्याच्यामुळं कामाला जास्त वेळ लागतो. दोघांना आंघोळी वगैरे घालणं, त्यांचं सगळं करणं. तीर्थ अजून खूप छोटी आहे, तिला काय अजून जेवायला चालू केलं नाही, त्यामुळे माझा वेळ तिच्यामध्ये जास्त जातो. मग स्वयंपाक आज पनीर होता, सोमवार होता. मग आज म्हणलं पनीर करावा. छान असा पनीर करून घेतला आणि पोळ्या पण टाकून घेतल्या. स्वयंपाकाला तसा जनरली अर्धा तास लागतो, पण तीर्थामुळं 2 तास सारखा गॅस बंद करून हे करावं लागते, ॲडजस्ट करावं लागते. देवाला उपहार दाखवला आणि सगळ्यांनी आम्ही छान जेवून घेतलं.